तुझ्याकडे काय आहे ते मला दे, नाहीतर मरायला तयार हो. हे वाक्य त्यांनी उच्चारलंच नाही, एकदम कुऱ्हाड उगारली. अहो, तो म्हणाला, ज्याच्यावर कुऱ्हाड उगारली ना, तो म्हणाला, एक सेकंदभर थांब, तुला माझ्याकडे असलेलं सगळं हवंय ना, मग म्हणून तर मी इथे उभा आहे. मी एक काम करतो, थोडं स्नान करून येतो. म्हणून तिथे असलेल्या त्या चैतन्य नावाच्या तळ्यामध्ये यांनी डुबकी मारली. पण दुर्जनांचा कसा विश्वास नसतो. त्याला वाटलं की न जाणो ह्यानी त्या सरोवरातनं, या जलाशयातनं पलीकडे निघून गेला तर, म्हणून ह्यानी पण त्याच्या पाठोपाठ डुबकी मारली. आणि हा खरंच वर आला की हो, हा वर आला. आणि आता ह्याला वाटलं की आता हा वर गेलाय, मी वरती जाईपर्यंत हा पळून गेला तर. कसं असतं बघा माणसाचं मन, अजिबात क्षणभर सुद्धा, कणभर सुद्धा विश्वास ठेवत नाही. आणि दुर्जन लोक तर अजिबातच कुणावर विश्वास ठेवत नाही. आता आपला आपण विचार करा की आपण सज्जनोत का दुर्जनोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पाठोपाठ बाहेर आला. आणि ज्याला तो म्हणला होता ना की काय असेल ते मला दे, तो म्हणला की घे तुला काय हवंय ते. कोण होते ते? ते होते भृशुंडी ऋषी, गाणपत्य होते. आणि हा एक वाटमारी होता, लुटारू होता. खर तर हा मूळचा लुटारू नव्हता, हा मूळचा ब्राह्मण होता. इथे मी सांगते की ब्राह्मण म्हणजे जातीने ब्राह्मण नाही, तर ब्रह्म जानाति इति ब्राह्मण. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणायचं. आणि आता ह्याच्या हातातली कुऱ्हाड मगाशी जी उगारली होती ना, ती आपोआप गळून पडली, आपोआप गळून पडली. आणि ह्यानी त्यांच्या पायावर लोटांगण घातलं आणि म्हणाला की महाराज, मला दुसरं तिसरं काही नकोय. तुम्ही ज्या गोष्टींनी आनंदी राहता ना, ते मला द्या.